हॅलो स्टुडंट्स, वेलकम. मी दिगंबर माळी स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर अपकमिंग MHT CET परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्या मनामध्ये सुद्धा हा प्रश्न बऱ्याच वेळेस आला असेल की ओनली 2021, 22, 23 म्हणजे 2021, 22, 23 चे फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आम्ही MHT CET साठी जर केले तर आमचा स्कोर येऊ शकतो का? तुमच्या मनामध्ये समजा हाच प्रश्न असेल तर याचं व्यवस्थित उत्तर, प्रॉपर ऑथेंटिक आन्सर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देतोय. मन असा कन्सेप्ट नसतो. बायोलॉजीमध्ये ब्रेन आहे, ब्रेनच्या अँगलने समजून घेऊया. पाहनो, या क्वेश्चनचा आन्सर देण्यासाठी तुम्हाला पुढचे 5 मिनिटं मी जे सांगतोय ते व्यवस्थितपणे समजून घ्यायला लागेल. 2021 आणि 2022 जर तुम्ही बघितलं तर या 2 वर्षामध्ये आपण सगळेजण एका मोठ्या प्रॉब्लेमला फेस करत होतो आणि तो प्रॉब्लेम होता कोविड-19. सगळ्यांना आठवत असेल, बरोबर आहे. सो कोविड-19 मध्ये काय झालं होतं? कोविड-19 मध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड जे आहे त्यांनी विद्यार्थ्यांवरती लोड येऊ नये म्हणून त्यांच्या सिलेबस मधला 25% सिलेबस स्टेट बोर्ड एक्झामसाठी डिलीट केला होता. आता मुलांनी जर 25% सिलेबस स्टेट बोर्डसाठी वाचलेलाच नसेल तर डायरेक्टली त्याच्यावर MHT CET ची परीक्षा घेता येऊ शकते का? नाही घेता येऊ शकत. म्हणून MHT CET ला सुद्धा 25% सिलेबस हा डिलीटेड होता. म्हणजे त्यामध्ये झालं असं की अक्षरशः बायोलॉजीचे काही असे चॅप्टर्स होते, फिजिक्सचे, केमचे, मॅथचे सुद्धा, की जे इतके डिलीट होऊन गेले की जे अक्षरशः 1 किंवा 2च पॉईंट तुम्हाला प्रिपेअर करायचा होता. सो इतके चॅप्टर्स हे त्या ठिकाणी डिलीटेड फॉर्मॅटमध्ये होते आणि त्यामुळे तुम्ही जर क्वेश्चन्स बघितले 2021 आणि 22 चे, तुमच्या असं लक्षात येईल की भरपूर असे टॉपिक्स आहेत ज्याच्यावरती क्वेश्चनच नाहीयेत. का नाहीयेत? कारण की तो टॉपिक त्या वर्षी डिलीटेड होता. त्यामुळे जे विद्यार्थी 2021 आणि 22 चेच फक्त प्रश्न सॉल्व्ह करताय तर तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या की तेवढे क्वेश्चन सॉल्व्ह करून तुम्हाला ते त्या ठिकाणी सफिशियंट राहणार नाही, कारण की तुम्ही फक्त 75%च पोर्शन कव्हर केलेला असेल. 25% क्वेश्चनच नाहीये त्याच्यामध्ये. क्लिअर? आता मी येतो 2023 वर. 2023 जर हे वर्ष तुम्ही बघितलं तर हे वर्ष असं वर्ष होतं की ज्यावेळेस बोर्ड एक्झाम ही न्यू सिलेबस प्रमाणे फुल सिलेबसवर झालेली होती. त्यामुळे MHT CET ला सुद्धा 2023 मध्ये पूर्ण सिलेबस होता. त्यामुळे या वर्षीच्या ज्या क्वेश्चन पेपर्स आहेत त्या पूर्ण सिलेबसवरच्या आहेत. राईट? आता याच्यात जर तुम्ही बघितलं तर साधारणपणे 12 शिफ्ट मध्ये पेपर झाला होता. राईट? 12 शिफ्ट मध्ये पेपर झाला होता. बायोचं एक्झाम्पल घेतलं तर बायोच्या एका क्वेश्चन पेपरमध्ये 100 क्वेश्चन्स असतात. सो 12 शिफ्टने जर मी मल्टिप्लाय केलं तर साधारणपणे 1200 क्वेश्चन्स हे तुमच्याकडे येऊन जातील. कसले? 2023 चे. आता विद्यार्थ्यांना मला हे सांगायचंय की सर आम्ही फक्त 2023 चे 1200 क्वेश्चन सॉल्व्ह केले तर चालतील का? तर याचं उत्तर आहे बाळांनो, 2 पद्धतीने देता येऊ शकतं. एक पहिली पद्धत यस चालू शकतात आणि एक दुसरी पद्धत नाही चालू शकत. त्याचं आता हे दोघही पद्धती तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेन करतो. परत पुढची 5 मिनिटं व्यवस्थित द्या. बघा, पहिल्या पद्धतीनुसार मी जेव्हा म्हटलं चालतील, आता कसं आहे, तुम्ही जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करता, सपोज मी इथे क्वेश्चन लिहितोय, सपोज एखादा XYZ क्वेश्चन आहे, राईट? त्याला 4 ऑप्शन्स आहेत, बरोबर आहे. आता मुलांची साधारणपणे पद्धत कशी असते की ते क्वेश्चन्स रीड करतात, ऑप्शन्स बघतात, त्यांना वाटलं की C ऑप्शन करेक्ट आहे ते लगेच पुढच्या क्वेश्चनकडे जातात. सिमिलरली अशा पद्धतीने 50, 60, 100 क्वेश्चन्स ते सॉल्व्ह करतात. पण ही रॉंग मेथड आहे. तसं नाही करायचंय. तुम्ही जर असे सॉल्व्ह करणार असाल तर फक्त 2023 चे क्वेश्चन्स सफिशियंट नाहीयेत. तुम्हाला सॉल्व्ह करताना करायचं काय? सपोज तुम्ही क्वेश्चन रीड केला, 4 ऑप्शन्स बघितले, 4 ऑप्शन्स मध्ये तुम्हाला वाटते की C हे आन्सर आहे. आता तुमचा आन्सर तर तुम्हाला मिळून गेलाय, बट ऑप्शन नंबर A मध्ये काय दिलेलं आहे, B मध्ये काय दिलेलं आहे, D मध्ये काय दिलेलं आहे, याची सुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन किंवा त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन टेक्स्टबुक मधून जर तुम्ही बघितले तर या ठिकाणी होतं काय? या ठिकाणी तुमचं एका क्वेश्चन मध्ये 4 ऑप्शनचा विचार केल्यामुळे 4 क्वेश्चनचं काम होतंय. म्हणजे इनडायरेक्टली अशा पद्धतीने जर तुम्ही 10 जरी क्वेश्चन सॉल्व्ह केले तर तुम्ही कुठेतरी 40 क्वेश्चन सॉल्व्ह केल्या बरोबर ते असणार आहे. राईट? इक्वल टू 40 क्वेश्चन्स. 10 क्वेश्चन इज इक्वल टू 40 क्वेश्चन. जर तुम्ही 4 ऑप्शन्स याच्याने तुमचे क्वेश्चन्स कमी सॉल्व्ह होतील, पण इतक्या परफेक्टली ते सॉल्व्ह होतील की नेक्स्ट टाइम जर समजा A, B, D या ऑप्शन्स पैकी कुठल्या ऑप्शनवर क्वेश्चन आला तर तुमचं गोंधळ होणार नाही, तुम्हाला आन्सर देता येणार आहे. राईट? सो तुमचं जे पहिलं म्हटलो ना मी की ते चालणार आहे, 2023 चे क्वेश्चन चालतील. जर तुम्ही अशा पद्धतीने सॉल्व्ह करणार असाल, 4ही ऑप्शनचा विचार करणार असाल तर 2023 चे क्वेश्चन्स म्हणजे हे 1200 क्वेश्चन्स तुमच्यासाठी सफिशियंट असतील इन डिटेल जर व्यवस्थित सॉल्व्ह केले तर. राईट? आणि दुसरं ऑप्शन, जर तुम्ही फक्त आन्सर क्वेश्चन करून जर पुढे जाणार असाल तर अजिबात करू नका. ते अजिबात तुमच्यासाठी चांगलं नाहीये. सर मग आता हे 2023 चे क्वेश्चन्स आम्ही सॉल्व्ह कसे करणार, नाही का?
सो बाळांनो, मार्केटमध्ये काही बुक्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला 2023चे क्वेश्चन्स भेटून जातील. साधारणपणे माझ्याकडे हे एक पुस्तक आहे, राईट. याच्यामध्ये तुम्हाला 2023चे 1200 क्वेश्चन्स जे आहेत बायोचे ते भेटून जातील. आता प्रॉब्लेम कुठे झालाय ते सांगतो. प्रॉब्लेम झालाय एका ठिकाणी की ह्या पुस्तकांमध्ये जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते एवढं डिटेल नाही आहे. बऱ्याच मुलांना ते समजायला प्रॉब्लेम होतो. सो तुम्हाला जर प्रॉपर क्वेश्चन आणि त्याचं प्रॉपर सोल्युशन हवं असेल, राईट, तर तुम्हाला 2 ऑप्शन्स मी या ठिकाणी देतो. एक फ्रीवाला ऑप्शन आणि एक पेडवाला ऑप्शन आहे. एक फ्रीवाला ऑप्शन पहिले सांगतो. हे जे यूट्यूब चॅनल आहे याच्यावर मी दररोज संध्याकाळी MHT CETचे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतो, राईट. म्हणजे तुमचं फ्रीमध्ये बऱ्यापैकी काम त्या ठिकाणी होऊन जातं. पण सपोज तुम्हाला हे सर्वच्या सर्व 1200 क्वेश्चन्स पाहिजे, कारण की यूट्यूबवरती हे सर्व 1200 क्वेश्चन्स कव्हर करणं माझ्यासाठी अवघड होऊन जाईल, बरोबर आहे. तेवढे होणार पण नाही कव्हर, क्लिअर. कारण की बाकीचे पण व्हिडिओज असतात, मुलांचे डाऊट्स असतात, त्याच्यावर आपण कंटेंट बनवत असतो. त्याच्यामुळे यूट्यूबला एवढे 1200 क्वेश्चन्स तर कव्हर होणार नाही, राईट. ते किती होतील आता ते पेपर येईपर्यंत किती सेशन्स होतात, किती MCQ होतात त्याच्यावरती अवलंबून. पण मी आता स्टार्ट केलेलं आहे ऑलरेडी, संध्याकाळी घेतोय. पण तुम्हाला जर हे पूर्ण 1200 क्वेश्चन्स व्यवस्थितपणे प्रॉपर एक्सप्लेनेशन सकट हवे असतील तर मी तुम्हाला जो ऑप्शन देतोय तो थोडासा तुम्हाला पेड आहे. त्याच्यात 2 ऑप्शन आहे. एक ऑप्शन 999 वाला आहे आणि एक ऑप्शन 499 वाला आहे. हा जो ऑप्शन आहे ही रेकॉर्डेड बॅच आहे आणि हा जो ऑप्शन आहे ही लाईव्ह बॅच. याच्यात मी करतो काय, त्याच्यात मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की 2021 असेल, 2022 असेल आणि 2023 असेल, यांचे जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स हे मुलांकडून प्रॉपरली सॉल्व्ह करून घेतोय. म्हणजे क्वेश्चन, त्याचा ऑप्शन, त्या प्रत्येक ऑप्शनचं प्रॉपर एक्सप्लेनेशन, राईट, असे व्यवस्थितपणे आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतोय. स्टेप बाय स्टेप, चॅप्टर बाय चॅप्टर घेतो आहोत. आता चॅप्टर बाय चॅप्टर मी सुरुवातीला काय करतोय, 2021 आणि 22चे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतोय आणि नंतर एकदा ते झाले की 2023चे क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. सो बऱ्याच मुलांचं म्हणणं असे की सर आम्ही लेट आहे, मग आमच्याकडून होईल का, आधीचं आम्हाला भेटेल का. तर बाळांनो, आधीचं सर्व कंटेंट ऑलरेडी ॲपमध्ये सेव्ह आहे, ते तुम्ही बघू शकता आणि अजूनही वेळ गेलेली नाहीये. बाळांनो, मी तुम्हाला माझे शब्द लक्षात घ्या. तुमच्याकडे शेवटचे 20 दिवस जरी असतील ना, फक्त 20 दिवस बोलतोय मी, ओके. शेवटचे 20 दिवस जरी असतील आणि तुम्ही जर दररोज समजा फक्त प्रॉपर 5 ते 6 तास जरी तुम्ही देत असाल बायोला, आता हे कसे द्यायचे, सकाळी 2 तास, दुपारी 2 तास, संध्याकाळी 2 तास, एवढा जरी तुम्ही वेळ फक्त बायोला देत असाल तरी तुमचा स्कोअर एकदम व्यवस्थित येऊ शकतो. हे मी तुम्हाला कन्फर्म सांगू शकतो. कारण की बायोमध्ये तुम्हाला जास्त काही असं खूप लोड घेण्यासारखं नाहीये. प्रॉपर फक्त क्वेश्चनचा सिक्वेन्स जमला पाहिजे. एकदा तुम्ही सॉल्व्ह करून बघा ना, 21-22 मी जशा पद्धतीने सॉल्व्ह करून दिले ना ॲपमध्ये, या कोर्सेसमध्ये एकदा सॉल्व्ह तर करून बघा, राईट. तुम्हाला बघा इतकं कॉन्फिडन्स येईल की 2023चे क्वेश्चन मला सांगायची जास्त गरज पडणार नाही, तुम्ही ऑटोमॅटिकली सॉल्व्ह करायला लागाल, राईट. सो दोघांपैकी तुम्हाला कुठला ऑप्शन घ्यायचा ही तुमची इच्छा आहे. पण मी नक्की सांगेल की सिरियस असाल MHT CETसाठी तर कुठली तरी एक बॅच नक्की जॉईन करा आणि तयारीला स्टार्ट करा. ही टेस्ट सिरीज आहे, ही नंतर कधीतरी सांगता येईल. कोर्स कसा परचेस करायचा, कुठून भेटेल, ॲप्लिकेशन कुठलं आहे, तर हे ॲप्लिकेशन आहे. याच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, ओके. माझ्या ॲपची पण लिंक आहे, वेबसाईटची पण लिंक आहे. कोर्स कसा परचेस करायचा त्याची पण लिंक दिली, तो पण एक छोटासा व्हिडिओ तो बघून घ्या, कोर्स कसा परचेस करायचा. मी तुम्हाला कोर्स परचेस करताना प्रॉब्लेम येणार नाही. आणि ज्यांना कोणाला काही प्रॉब्लेम्स असतील तर बाळांनो, तुम्हाला मी सगळ्यांना एवढंच सांगेल की तुम्ही सगळेजण काय करा, बघा आता हे शेड्यूल बघा, याप्रमाणे आपण साधारणपणे कोर्समध्ये गोष्टी कव्हर केल्या. तर एक प्रॉपर थिअरी तुम्हाला पहिले भेटून जाईल, त्याच्यानंतर MCQची प्रॅक्टिस घेतोय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घेतोय, ट्रिक्स आणि टिप्स जिथे जिथे गरज आहे तिथे ट्रिक्स आणि टिप्स देतो. हे आपलं अशा पद्धतीने शेड्यूल आहे बघा. आता हे ऑलरेडी आपण पुढे आलेलो आहोत, राईट. सो हे आधीचे लेक्चर्स सर्व सेव्ह आहेत ॲपमध्ये. तुम्हाला याचे ऑलरेडी सगळ्यांचे फोल्डर वाईज MCQs मिळून जातील प्रॉपर, काहीच तुम्हाला लोड घ्यायची गरज नाहीये, ओके. सो हे झालं आपलं मार्च महिन्याचं शेड्यूल. हे आपलं एप्रिल महिन्याचं शेड्यूल. एप्रिलमध्ये आपण क्लास 11चे चॅप्टर्स घेतोय, ठीक आहे. त्याच्यानंतर या फुल सिलेबस टेस्ट घेतो आहोत. हे सगळं काही आपल्या ॲपमध्ये तुम्हाला भेटून जाईल, ओके, राईट. आणि ज्यांना कोणाला काही प्रॉब्लेम्स आहे, हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावर जस्ट फक्त मला हाय करा, ओके. आणि तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो मेन्शन करा, याच्यावर मी तुम्हाला आन्सर देतो. कॉल करू नका, व्हॉट्सअप मेसेज करा, तुमचं सोल्युशन तुम्हाला भेटून जाईल. मी बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काही पुढच्या डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये टाका. विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय. सगळ्यांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळो हीच देवाकडे सदिच्छा. बाय. जय हिंद.